आमची एकच मागणी आहे, त्या वाघाला शूट करायचं, तेव्हा आम्ही डेड बॉडी हातात घेऊ. काय प्रसंग घडला होता काल नेमकं? तुम्ही त्यावेळेस घरी होता, काय घडलं होतं नेमकं? घरी म्हणजे उमऱ्यातून पोराला उचलून नेलं वाघाने. प्रशासन वाघासाठी सुरक्षा देतं आहे, मग मुलांना काय करायचं? आम्ही कोंडून ठेवायचं का? हां, या परिसरात बिबट्याचा वावर होता हे ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागाला सांगितलं होतं का? हो, प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे ना. त्याच्या आधी 4 दिवस माझे स्वतःचं मांजराचं पिल्लू उचलून नेलं. आम्ही दर दिवस सांगतो काहीतरी करा. आमच्याच स्वतःच्या गावात 40-50 बिबटे असतील. कसं आम्ही राहायचं शेतकऱ्यांनी? CCTV मध्ये दिसताय ते गावात तरी पण आम्ही तर मळ्यात राहतो, नाही घेतलं जात. गावाच्या थोडे खिटून राहतो. गावात येऊन मांजरं घेऊन जाऊ राहिलाय तू. माणसांना हल्ला करीन हे कशावर नाही? आज माझ्या पोरासंग प्रसंग झालाय. आज माझ्या शेजारी 5-25 पोरं आहे, उद्या त्यांच्या संग घडणार नाही कशावरून? तर आता तुमची प्रमुख मागणी नेमकी काय आहे? बिबट्याला ठार केल्याशिवाय काय नेमकं? आम्हाला त्याची डेड बॉडी पाहिजे. ठार करा तुम्ही. प्रशासन अजून ऑर्डर देते, अजून ऑर्डर भेटली नाही म्हणतात. शूट नाही केलं. रात्री म्हणते ड्रोनमध्ये 3 वाघ दिसली. मग शूट करा तुम्ही, ॲक्शन घ्या, आम्हाला दाखवा ॲक्शन. आमची मागणी दुसरं काहीच नाही. आम्हाला फक्त त्याची ॲक्शनमध्ये आम्हाला डेड बॉडी पाहिजे त्याची. काल नेमका तुमचा दिनक्रम कसा होता? सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं काय काय मुलासोबत तुमच्या घरामध्ये? तो काय सकाळी मी त्याला शाळेत सोडायला जातो 9:30-10 वाजता. 12-1 वाजता शाळेतून घेऊन आलो त्याला. तो घरीच खेळत होता आजीपाशी. मी वावरात गेलो होतो. आजी फक्त तिचं चारा टाकण्यासाठी काय गेली आणि ते तेवढ्या टायमामध्ये त्याला उचलून घेऊन गेली. आम्ही त्या आजीने स्वतः ते तिथून त्याला उचलून आणलं तिच्यासमोर. काय वाटलं असेल तिच्या आजीला ना? आम्हाला तिथून जायला रस्तासुद्धा नाही, तर आम्ही त्याला उचलून रस्त्याबरोबर घेऊन आलो. रस्त्याची सुविधा नसल्यामुळं त्याला जुळीत घालून आम्हाला रस्त्यावर आणावं लागलं. हातात घेऊन आलो मी स्वतःच्या. आतापर्यंत 4 बॉडी आम्ही रस्ता नसल्यामुळं फक्त आहे ना जुळीत घालून रस्त्यावर आणलेल्या आहे. जर गावात आणलेल्या ॲम्ब्युलन्स यायला, गाडी यायला जर रस्ता असता तर काहीतरी झालं असतं ना. प्रशासनाला सांगितलं होतं आम्हाला रस्त्याचं काहीतरी सुविधा दे, ते सुद्धा नाही अजून आम्हाला.